नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे भाग 43 आधीच अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 44. मल्हारने सुमतीला उचलून घेतलं आणि तिला तसंच बेडरूममध्ये घेऊन आला. सुमती मल्हारला म्हणाली, अहो काय चाललंय तुमचं? मल्हार म्हणाला, आता काही चाललं वगैरे काही नाही, शांत बसायचं. आता जास्त बडबड करायची नाही. मला इथे आल्यापासून बघतोय स्वतःचीच मनमानी चालली आहे तुझी. माझं काहीच ऐकायचं नाही ना तुला सांगून. सुमती म्हणाली, नाही हो, असं काही नाही. मी कुठे म्हटले की मला तुमचं काही ऐकायचं नाही म्हणून. मल्हार म्हणाला, मग काय, आल्यापासून बघत आहे नुसती मला टांग मारून पळून जात आहेस माझ्यापासून लांब. माणसाने किती एखाद्याची परीक्षा घ्यावी, त्याला पण लिमिट असतं का नाही? मीच आपल्या बायकोवर प्रेम करतो कितीतरी. सुमती म्हणाली, अजिबात नाही हा, माझं सुद्धा किती प्रेम आहे तुमच्यावर. आणि तुम्ही का हो असं म्हणता की फक्त तुम्हीच प्रेम करता म्हणून? मल्हारने आता सुमतीच्या पायानेच बेडरूमचा दरवाजा उघडला आणि दोघांच्या पण अंगावरती गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. मल्हार आणि सुमती सरप्राईजच झाले. आणि सुमती म्हणाली, अरे बापरे, अहो हे कोणी केलं? मल्हार म्हणाला, मला सुद्धा माहिती नाही ग. सुमती, कोणी केलं असेल ग हे सगळं? अहो मला तरी असं वाटतंय की हे सगळं आईने आणि मावशीचंच काम असणार. कारण की दोघींचं मगाचपासून काहीतरी चाललं होतं. खानाखुणा करत होत्या, एकमेकींच्या कानात काय काय सांगत होत्या. आणि माझं लक्ष गेलं किंवा मी काही त्यांना विचारायला गेले तर शांत व्हायच्या. मला तरी असं वाटतंय की हे त्यांचंच काम आहे. मल्हार म्हणाला, अरे वा, व्हेरी गुड. आज तर आपला सेकंड हनीमून होणार आहे सुमती. मल्हार मल्हारने सुमतीला डोळा मारत म्हणाला, आणि बहुतेक तुझी इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे. सुमती म्हणाली, कसली? छोट्या मल्हारची. सुमती आता खूप लाजली आणि मल्हार पासून बाजूला झाली. खिडकीत ना खूप छान वारा सुटला होता. सुमतीने वरती आकाशात पाहिलं तर आकाशातून चंद्र दिसत होता. मल्हारने आता दार लावून घेतलं आणि तो सुमतीच्या मागे आला. सुमतीला मागून घट्ट मिठी मारली आणि सुमतीला म्हणाला, काय मग बायको, मी म्हणतोय ते बरोबर आहे ना? सुमती म्हणाली, आहे, पण बाजूला व्हा, मला लाज वाटते. मल्हार म्हणाला, अरे बापरे, माझी नवीन नवरी लाजत आहे का तिच्या नवऱ्याला? काय ग, बरेच दिवसांनी सगळं जुळून आलंय म्हणून लाज वाटते ना नवऱ्याची? आभार तर माझ्या आईचे मानायला पाहिजेत. खरंच सुमती, तू काही चुकीचं म्हणत नाही. सासू असावी तर तुझ्या सासू सारखी, अशी फिल्डिंग लावून देणारी. सुमतीने आता मल्हारला फटका मारला आणि त्याला म्हणाली, शांत बसा. मल्हार म्हणाला, अगं शांतच बसायचं आहे आता, आता काहीच बोलायचं नाही, आता फक्त करायचं. सुमती आता लाजली आणि ओंजळीत तिचा चेहरा झाकला. मल्हारने सुमतीचा हात बाजूला केला आणि सुमतीला उचलून घेतलं आणि बेडवरती अर्ध्या हार्ट शेप काढला होता गुलाबाच्या पाकळ्यांनी. त्या अर्ध्या हार्ट शेपवर सुमतीला मल्हारने बसवलं आणि मल्हार सुमतीच्या दुसऱ्या बाजूने आला आणि सुमतीच्या मांडीवर मल्हारने डोकं ठेवलं आणि सुमतीने हळूवार मल्हारच्या केसात ना तिची बोटं फिरवली. मल्हारने सुमतीचा एक हात त्याच्या छातीवर ठेवला आणि तिच्या बोटांशी चाळा करत सुमतीला म्हणाला, सुमती, आज काय दिसत होतीस ग तू? एकदम माझी कारभारीनच, अगदी रुबाबदार. काय तुझं ते रूप, तुला बघतच बसावंसं वाटत होतं. सुमती, तुला बघून मला कुठली आठवण आली सांगू का? सुमती मल्हारला म्हणाली, कुठली? आपल्या लग्नाच्या दिवसाची. सुमती म्हणाली, खरं का काय? मल्हार म्हणाला, अगदी खरं. मी सकाळीच सांगणार होतो तुला, पण सकाळी वेळ नव्हता ना. आणि जेव्हा पूजेला माझ्या शेजारी बसलीस ना तू, तेव्हा सुद्धा आपल्या लग्नाच्या पूजेची आठवण झाली मला.
सुमती, किती छान दिसत होतीस ग. छान दिसण्यापेक्षा तुझं मन खूप छान आहे आणि हा मल्हार त्या मनावरतीच फिदा आहे तुझ्या. आणि बाहेरचं सौंदर्य म्हणशील तर ती नऊवारी साडी, नाकातली नथ, कपाळावरची चंद्रकोर, कोल्हापुरी साज, माझ्या नावाचं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू. मल्हार आता तिच्या मांडीवरून उठला आणि सुमतीच्या पायाजवळ बसला. सुमतीने तिचे पाय पोटात घेतले आणि मल्हार हळूवार तिच्या बोटांवर ना हात फिरवायला लागला. सुमतीला म्हणाला, तुझ्या पायातल्या जोडव्या, पायातले पैंजण सगळंच मला वेड लावत होते. तुझं हे रूप असं वाटत होतं की तुझी नजरच काढावी. सुमती मल्हारला म्हणाली, मग काढलीत का नाही माझी नजर? मल्हार म्हणाला, काढली असती ग, पण मला ते येत नाही ना. ते काय काय म्हणतात नजर काढताना, आल्या गेल्याची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, अजून काय ग सुमती? सुमती आता जोरात हसली आणि म्हणाली, अजून मल्हारची. मल्हार सुद्धा आता खूप हसायला लागला आणि डायरेक्ट सुमतीच्या वर आला. सुमती म्हणाली, अहो हे सगळे दागिने काढू द्या. घरीच काढत होते, पण बाबा म्हणाले असू दे, तुझ्यावरती छान दिसतात. मल्हार म्हणाला, मग मी कशाला आहे, आता काढून ठेव. तसंही आता त्याचं काहीच काम नाही. सुमती, मी काय म्हणतो, आपले जे फोटो काढले आहेत ना आईने, ते फोटो आपण आपल्या नवीन बंगल्यामध्ये आपल्या दोघांच्या बेडरूममध्ये लावायचे. सुमती म्हणाली, लावूयात की. मी पण तुम्हाला हेच म्हणणार होते. किती छान फोटो आले आहेत ना होते आपल्या दोघांचे. मल्हार आता बोलता बोलता सुमतीचा एक एक दागिना उतरवत होता आणि सुमती सुद्धा बोलण्यात गुंग झाली होती. मल्हारने आता सुमतीच्या पदराला हात घातला. सुमती म्हणाली, आहो. मल्हार म्हणाला, काय झालं? नवीन नवरी सारखं लाजायला. सुमती, आता बास ना ग. किती दिवस वाट पाहायला लावणार आहेस मला? किती वाट पाहायची मी अजून? आणि देवाकडे काय मागितलं आहेस ते हवंय ना तुला? सुमतीने आता फक्त मान हलवली. मल्हारला लाईट घालवायचा इशारा केला. मल्हार म्हणाला, अजिबात नाही, मी लाईट घालवणार. मला लाईट घालवायची नाही. माझा चंद्र हा मला असाच बघायचा आहे उजेडात. पाहिजे तर तू तुझे डोळे मिटून घे, पण मला लाईट घालवायला फोर्स करू नकोस. सुमती म्हणाली, आता काय करू तुमचं? काही करू नकोस, फक्त मला साथ दे. सुमती आता आडवी झाली आणि तिच्यावरती मल्हारला तिच्यावरती येण्याचा इशारा केला. मल्हारने वेळ न वाया घालवता सुमतीवर आला. सुमतीने त्याच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि त्याला म्हणाली, मी सगळ्यात गोष्टीत तुमची साथ देईल. मी कधीच कमी पडणार नाही तुम्हाला. तर माहितीच आहे तुमची बायको कशी आहे ती. मल्हार म्हणाला, मग माहितीच आहे मला. मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. सुमती मल्हारला म्हणाली, काय हो, माझी इच्छा पूर्ण होईल ना? मल्हार म्हणाला, 113%. तुला माझ्यावर विश्वास आहे ना सुमती? सुमती म्हणाली, हो आहे की. मला स्वतःवर नाही, पण तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण की तुम्ही माझे सर्वस्व आहात. मल्हार सुमतीला म्हणाला, किती ते गोड बोलणं. मल्हार आता सुमतीवर आला आणि सुमतीला म्हणाला, सुमती, तुझ्या या आदांवर तुझा नवरा फिदा आहे. आय लव्ह यू सो मच, असं म्हणाला आणि वेळ न घालवता सुमतीच्या ओठांचा मल्हारने ताबा घेतला आणि सुमतीचं तोंड त्याच्या तोंडानेच बंद केलं. नाहीतर ही गप्पा मारत राहिली तर रात्र पुरणार नाही हिला. निमित्तच पाहिजे असतं नुसतं. मल्हारने पटकन सुमतीची साडी सोडली आणि दोघांचा पण आत बाहेर प्रवास चालू झाला. ते गोड क्षण, गोड आठवणी सुमती तिच्या डोळ्यात साठवत होती. मल्हारचं तिच्यावरती असलेलं प्रेम ती तिच्या हृदयात साठवत होती आणि मल्हार सुमतीवर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत होता. तो दमला आणि ती तृप्त झाली. मल्हार तिला मिठीत घेऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी मल्हारला लवकर जाग आली आणि त्याने सुमतीकडे पाहिलं. सुमती अगदी गाढ झोपली होती. मल्हार तिच्या
शांत आणि प्रसन्न चेहऱ्याकडे पाहतच राहिला. मनातच म्हणाला, खरंच सुमती, मी कधीच विचार केला नव्हता की तू माझ्या आयुष्यात येशील आणि माझं आयुष्य इतकं छान होईल तुझ्या प्रेमाने. आज मला आता असं वाटतंय की मी जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे, कारण की माझ्याजवळ तू आहेस, तुझी साथ आहे आणि तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होणार. मल्हारने सुमतीच्या कपाळावर किस केला आणि उठून आंघोळीला गेला. सुमती झोपली होती. तिला छान शांत झोप लागली होती आज. मल्हार अंघोळीवरनं आला तरी सुमती उठली नव्हती. मल्हारने आता मुद्दामून सुमती त्याच्या डोळ्यावर केसांचं पाणी झटकते तसं खट्याळपणा करत तिच्या डोळ्यांवर सुद्धा त्याच्या केसातलं पाणी उडवलं. सुमतीला लगेच जाग आली. सुमती म्हणाली, अहो पाऊस वगैरे पडायला लागला का काय? मल्हार म्हणाला, अजून तरी नाही, पण काल रात्री पडला ना, केवढा पडला पाऊस, अजून पडायचा आहे का? सुमती म्हणाली, शांत बसा. आणि काय हो, तुम्ही कधी उठलात? मला असं झोपून ठेवलं, माझ्या आधी उठून आवरायला लागलात ना तुम्ही? अहो, तुमच्या आधी मला उठवायचं होतं ना, तुमच्या आधी मी आवरलेलं बरं असतं. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, आता हा कुठला नियम आहे तुझा? आधी मी उठलो काय किंवा तू उठलीस काय, काय फरक पडतोय? सुमती म्हणाली, अहो तसं नाही, पण तुम्हाला आंघोळ केली की लगेच नाश्ता लागतो, म्हणून म्हटलं मला आधी उठवायचं होतं. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती निवांत राहा बायको, कारण की आज तुझा नवरा नाश्ता करणार आहे. सुमती म्हणाली, अरे बापरे, कल्याणच आहे मग. अहो तुम्ही नका नाश्ता करू, तुम्हाला काही येत नाही आणि आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे. उगाच तुमच्या हातचा चविष्ट नाश्ता कुणी खाल्ला नाही ना, तर वाटेत सगळ्यांना भूक लागेल. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, तुझ्या नवऱ्यावर विश्वासच नाही का ग? आज माझ्या हातचा नाश्ता खा. सुमती म्हणाली, बरं, काय करणार आहात तुम्ही? तू सांग, तू म्हणशील ते बनवतो. इडली सांबार करू का? सुमती म्हणाली, काय? पण इडली सांबार करायला पीठ भिजवलं आहात का आधी इडलीचं? मल्हार म्हणाला, म्हणजे त्याचं पीठ भिजवावं लागतं का? सुमती मल्हारला म्हणाली, अरे देवा, घ्या, इथून सुरुवात आहे या बाबाची. आणि म्हणे सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवतो, राहू देत, काहीच करू नका, मी येते पटकन माझं आवरून. मल्हार सुमतीला म्हणाला, अगं सुमती, आज आराम कर ना तू. माझी तुला तेवढीच मदत. सुमती म्हणाली, अजिबात नको, तुम्ही काहीच करू नका, हीच माझ्यासाठी खूप मोठी मदत आहे तुमची. उगाच कामं वाढवून ठेवू नका आणि हे सगळं आवरा आता. गुलाबाच्या पाकळ्या वगैरे बेडरूम मध्ये सगळीकडे कचरा झाला आहे. मल्हार म्हणाला, अरे वा, बरोबर आहे, तुझा नवरा आवरेल का हे सगळं? अजिबात नाही, तू पण नाही आवरायचं. आहेत घरात माणसं कामाला, ते झाडून घेतील व्यवस्थित आणि बेडशीट सुद्धा बदलावी लागेल, करतील ते. सुमती मल्हारला म्हणाली, अहो पण हे गाव आहे, इथे असं नाही चालत, मला किती ऑकवर्ड फील होईल माहिती आहे का तुम्हाला? मल्हार म्हणाला, मग काय, आता इथून जायचंच आहे डायरेक्ट, पुढच्या वर्षीच यायचं आता. मग कशाला तुला ऑकवर्ड फील व्हायला पाहिजे? आणि आता टाइमपास कोण करतंय ते सांग. सुमती म्हणाली, हो आवरते, मला समजलं, म्हणजे मला समजवणं म्हणजे खूप कठीण काम आहे. मल्हार म्हणाला, मग कठीण कामं करतेस कशाला? आपल्याला झेपतील तेच काम करायचे आपण. सुमती पण आता खूप हसायला लागली. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.